लोकनेते दिबा पाटील यांच्या आज शताब्दी निमित्त भव्य रॅलीचं आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत स्वतः खासदार सुरेश म्हात्रे आहेत। सर, भव्य रॅलीचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे की काय कारण आहे? कारण अनेक दिवस झालं जी मागणी होती आणि त्या मागणीनंतर आजची रॅली नाही, गेले अनेक वर्ष जी काही मागणी आहे, राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासंदर्भात आणि आपल्याला कल्पना आहे सर्वपक्षीय सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी, इथल्या सगळ्या स्थानिक आमदार खासदार सगळ्या भूमिपुत्रांनी ही एकमुखाने मागणी केलेली आहे। महाराष्ट्राच्या विधिमंडळ विधान परिषद यांनी देखील एकमताने ठराव पाठवलेला आहे, पण तरी देखील केंद्र सरकार निर्णय घेण्यात जे काही चालढकल करत आहे, या संदर्भात केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि केंद्र सरकारला जागे करण्यासाठी आज आम्ही या रॅलीचं आयोजन केलेलं आहे। आणि मला विश्वास आहे म्हणण्यापेक्षा आम्ही जेव्हा आवाहन केलं तेव्हा हजारोच्या संख्येने इथं कार सहभागी होणार आहेत। आमचे सगळे बांधव याच्यात सहभागी होणार। मागच्या वेळी देखील असाच निर्णय झालेला होता, त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं होतं। का दिरंगाई वाटते? काय वाटतं? दिरंगाई का होते याच्यामुळेच सगळ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि येत्या 30 तारखेला उद्घाटन होत आहे आणि म्हणून आज या रॅलीच्या माध्यमातून आम्ही लक्ष वेधू इच्छितो। आणि जर 5 दिवस अगोदर किंवा 8 दिवस अगोदर नोटिफिकेशन निघालं नाही तर याच्याही पेक्षा उग्र असं आंदोलन, लाखोंच्या संख्येने भूमिपुत्र हे त्या आंदोलनात सहभागी। दुसरीकडे बाळासाहेब ठाकरेंचं देखील नाव देण्याची मागणी आहे, शिवसेनेच्या वतीने वारंवार करण्यात येते। यामुळे कुठेतरी दिरंगाई होते का काय वाटतं? कारण अनेक वेळा हे आंदोलन आहेत ती याच नावासाठी झाली नाही, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची मागणी झाली होती, परंतु स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी स्वतः सांगितलं की या विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव द्यावं आणि तसा प्रकारचा ठराव ते मुख्यमंत्री असताना झाला आणि तो केंद्राला पाठवण्यात आला। आपण पाहिलं की उद्धव ठाकरे यांच्यावेळी हा मोठा निर्णय झालेला होता आणि त्यानंतर आता हे नाव आहे ते देण्यात यावं अशी मागणीसाठी हे संपूर्णपणे जे आजचं बाईक भव्य कारॅलीचं आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे। हैदराबाद के निखिल चव्हाण, टीव्ही मराठी, भिवंडी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।